हाय, तुमच्या सर्वांचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. तुम्हा सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. बघा आमचे आहो झोपले तिथे, उठत नाही आहेत. आज आहे गुढीपाडवा, त्यानिमित्त बघा मी सकाळी लवकर उठली आहे. पीठ वगैरे मळून ठेवलं, पोळ्या वगैरे करायचे, मस्त आवरायचे. आमच्या इथे बघा आज खूप म्हणजे खूप आभाळ आलेला आहे, त्यामुळे तर खूपच गरम होते. मला तरी दग होते. मग बबली तर काय रात्रभर झोपला नाही, गरम होते म्हणून. बबली उठतच नाही आहे, सणासुदीचं बी निवांत झोपतात बबली. माझं सगळं आवरलंय बघा. आता मी पोळ्या वगैरे करते, डाळ घातली शिजायला, तुम्ही बघू शकताय. पीठ वगैरे मळून ठेवलं. मी लवकर उठले आज, मी 5 वाजता उठले. आंघोळ वगैरे सगळं झालं माझं. देवपूजा आणखी झालेली नाही आहे, कारण की बबली उठल्याशिवाय मला देवपूजा करता येत नाही, पारूसं काढल्याशिवाय. तर बबली उठत नाही आहे, तुम्ही बघू शकताय. हे बघा मस्त सकाळी उठले लवकर, झाडून वगैरे सगळं स्वच्छ केलं, बघू शकताय तुम्ही. सकाळी लवकर उठून झाडून पुसून सगळं केलं, आंघोळ वगैरे झाली. आता इथं आमची इथं गुढी उभा करणार आहे बघा, साईडला उठल्यावर मस्त असं बघा सगळं स्वच्छ केलं. आणि बबली उठत नाही. बबली उठ की बबली. बघा कसं राडा झालाय घरात, मला काही सुधरत नाही असं झोपलं असलं की. बघा मी स्वच्छ झाली, आंघोळ वगैरे करून मी पारुशी नाही, आणि माझा बबल्या उठत नाही. अरे उठ की रे बबल्या, सणासुदीचं उठ की रे बबल्या. बबल्या उठ की रे बबल्या. बबल्या बबलीला काय बोलावं काय नाही मला काहीच कळना. बघा पूर्ण व्हिडिओ बघा. उठलेत बघा आत्ता सणासुदीचं, आणि आता आवरायला लागले ती. आता कधी करायचं, कधी गुढी उभा करायची मला तुम्हीच सांगा. हां आता मेकअप करायचं, एवढा उशिरा उठायचं. सणसूद कळतं का नाही? कशाला म्हणतात सणसूद? एक्सक्यूज मी तुम्हाला बोलते मी. एक्सक्यूज मी हे यू. हॅलो अशी चापडतील का लाव. तर बघा मी आत्ता रांगोळी काढली. एवढी नाही चांगली आली, मला नाही जमत, पण साधी सिंपल आपली काढली, सण आहे म्हणून. आणि आजीच्या बेन घरापाशी काढली बघा मी रांगोळी. छान वाटते का मला सांगा? हे आमचं घर आहे, साधं सिंपल छोटंसं आमचा राजवाडा. बघा तर बघा आता चहा घेतलाय वाढून, चहा पितोय आम्ही आता. पाडला खाली तू बघितलं. चहा बिस्किट खातोय. या सर्वांनी चहा बिस्किट खाण्यासाठी. देवपूजा करायची आणखी, आत्ता चहा बिस्किट खाते. आग पडली पोटात. पूजा केली, साईने हार वगैरे आणून दिला मला. मस्त देवपूजा केली. श्री स्वामी समर्थ, श्री सद्गुरू. बघा दिवाबत्ती वगैरे सगळं झाले आमची गुढी उभी. बबल्या झाले गुढी उभा. अरे बबली पण त्यात ती दिसत नाही की साखराचं ही एका साईडलाच गेले सगळं. ती गुढीला माहिती. केली का? अंधार अंधार पडलाय मस्त. चला बाबा आमची रांगोळी बघा मी कशी काढली. तू कुठे चालली? घाम बघ किती आले तुझ्यासाठी. पोळ्या करायला लागली बघ, कसली पोळी झाली. लय फुगले बबली पोळी. पोळी काही चपाती केली. बर तू तर हाय नुसतं ठेवायला बसलास. करायला लागले तर करायचं नाही होय, लवकर उठून करायचं. नाव ठेवतो बरं, मग मन तुटल्या करत होतं ते नावात. बघ कसली पोळी केली भरल्यावर. आता बघ नुसतं कसली फुगती. घाम बघ मला किती आलं. एवढं कष्ट करायचं आणि वरनं नाव ठेवायचं. होय का? पोळी करा आपली तिकडं. नाही बघ, बिना तेलाची थोडी फुगायला लागली. तेल लावल्यावर तर कसली फुगती बघतो नुसतं. आता बिना तेलाचीच फुगली. अशी पोळी करते ती. पहिल्यांदाच केली पोळी, तर एवढी फुगली. बघ कसली फुगली लाका खतरनाकच पोळी केली. करपावली पण करपत्यात पोळ्या. एवढं तेवढं असतंच काय, नाव नाही ठेवायचं प्रत्येक गोष्टीला. एवढं घाम यायला लागले तरी पोळ्या करायला लागले. पापुडा खतरनाक पोळ्या करते. तू हॉटेल टाकते का? मग आमटी बघ, आमटी केली, कुरड्या केल्या त्या. बघू आमटी कसली केली. लाका मटणागतच क्या. नाद नाही करायचं हो आपला.
आपली आता भजी करतोय, कारण की एक नंबर माझा बबली भजी करतोय. बाकी मी करते सगळं, आमटी भात पोळ्या वगैरे मी करणार आहे आता. तर बघा आमच्या बबलीनं कसं भजी केले ते. सुगरण नाही माझा बबले आले. आयो कष्ट. एकदाशी झालं माझा स्वयंपाक. एवढ्या भारी पोळ्या केल्यात ना, खूप म्हणजे खूप भारी पोळ्या झाल्यात बघा. पुरण तर किती भरले. तुम्ही गेल्या वेळेस एक व्हिडिओला बोललात पुरण कमी टाकले म्हणून तुझ्या पोळ्या एवढ्या फुगल्या. बघा पुरण असं बाहेर येते तरी एकही पोळी फुटली नाहीये. बघा किती मऊ. राशनं जे केलंय, राशनचं गहू माहितीये ना, त्याच्या पोळ्या केल्या. किती छान पोळ्या झाल्या, एकदम मऊ असं पोळ्या झाल्या त्या. आमटी झालं, भात झालं, सगळं केलंय. कष्ट बघा मी किती केलं. पहिल्यांदा पोळ्या केल्यात पण एवढ्या भारी माझ्या पोळ्या झाल्या, एकही फुटल्या नाही. आय एम सो हॅपी. कष्ट केलेत मी तेवढं. या सर्वांनी जेवायला, मस्त पोळ्या खायला. माझा बबली भजी करत आहे बघा. बबले एक नंबर भजी झाले, एक नंबर. खूप छान भजी झाली. मी टेस्ट केली आता. तुम्हाला टेस्ट करायची असेल तर तुम्ही करू शकताय. मस्त, खूप छान झालं. करा पटापटा, गरम होते. बॉबी कुरवडी सगळं भाजलेलं आहे. सॉरी तळलेलं आहे. भजी केलेत बघा, कुरवडी सगळं झालेलं आहे. राडा बघा किती पडलाय घरात. आता मस्त मला फक्त आता पोळ्या आमट्या आणि भात करायचं, बाकी झालं मग सगळं. बघा साईल गेलेत आत्ता कामावरती आणि आमचे देव बघा मस्त झाले सगळं. आता बघा आता आमटी केली आहे. हे बघा आता आमटी झाली आहे माझी. तुम्ही जर वेळेस मला म्हणता की तू आता मी नॉनव्हेजची भाजी केली तरी त्यात काय काय टाकते, ती रेसिपीचा पूर्ण व्हिडिओ टाकत जा. तर मी तुम्हाला ह्याच्यात सांगते काय काय टाकले मी आमटीमध्ये. कांदा आणि खोबरं, कोथिंबीर, लसूण एवढंच टाकलं आहे, बाकी काहीच टाकलं नाही. इकडे भात लावला आहे बघा. छान झाली आमटी. वास येतोय म्हणून बोलले. मी आणखी जेवलेलं नाही, पीठ मळून ठेवले. आता बघा पसारा काढला. आता घर बघा किती स्वच्छ केले मी मस्त. भांडे वगैरे घासून आले. आता भांडे वगैरे मांडते. बघा माझं घर स्वच्छ केलं. मला फक्त आता पोळ्या लाटायचे, बाकी माझं सगळं झालेलं आहे बघा. स्वच्छ वाटते ना. आणि देवपूजा बघा पण झाली माझी. श्री स्वामी समर्थ. आणि माझा अवतार बघा कसा झाला आहे. संध्याकाळी आता मी मस्त नटणार आहे बघा, साडी वगैरे घालणार आहे. किती घाण अवतार झाला आहे बघा माझा. संध्याकाळी मस्त नटणार, साडी वगैरे घालणार, मेकअप करणार. माझे एब्रोज तर बघा किती वाढले. ती संध्याकाळी गेले होते करण्यासाठी, बट ती बाईच नव्हती, बाहेर गेली होती. आता जाणार आहे थोड्या वेळाने मी. यो 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 लगा लगा पोळ्या कसल्या करती पोळ्या खतरनाक. आता काढ कट करून करते बघ. किती घाम आला मला. सकाळी मी 6 वाजल्यापासून काम करते. तर आत्ता माझा स्वयंपाक वगैरे सगळं आत्ता झाला. 1:30 वाजलेत. आता मस्त जेवायचं, जेवण वगैरे करायचं. भूक तर खूप लागली. मी तुम्हाला दाखवते मी कसं स्वयंपाक केलं सगळं बघा. का झाला माझा स्वयंपाक. आता आम्ही घेतलं जेवायला. मस्त पोळी, भजी, आमटी, दूध, परत कुरवड्या, पापड्या. बबले खाते बघा. साईलच्या मम्मीने दिलेत काल. हा पोळे खातेत आमच्या. आहो बबले कसं वाटतंय स्वयंपाक? खाल्लंच नाही. खा की मग, घ्या की. मस्त पोळ्याचा स्वयंपाक केलाय बघा. जेवतोय आता आम्ही सगळे मस्त. या सर्वांनी जेवायला.